माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर जिल्हा सत्र न्यायालयानं 1 वर्ष सश्रम कारावास आणि 20,000चा आर्थिक दंड ठोठावला। त्यांनी आमदार असताना 2014 साली कर्तव्यावरील एका पोलीस अधिकाऱ्याला थापड मारत गैरवर्तणूक केली होती आणि ही घटना नागपुरात घडली होती। या प्रकरणी न्यायालयानं शिक्षा ठोठावली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील पोलीस निरीक्षकाला थापड मारल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना बुधवारी नागपूर जिल्हा सत्र न्यायालयानं 1 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली, तसंच 20,000चा दंडही ठोठावला। ही घटना 17 डिसेंबर 2014 रोजी वर्धा रोडवरील हॉटेल प्राइड इथं घडली होती। संध्याकाळच्या सुमारास हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे यांची बैठक सुरू होती। आवश्यक नेत्यांनाच बैठकीच्या कक्षात प्रवेश दिला जात होता, मात्र तत्कालीन आमदार हर्षवर्धन जाधव यांना प्रवेश देण्यात आला नाही। त्यामुळे त्यांनी जोरजोरात आरडाओरड करायला सुरुवात केली। त्यामुळे सुरक्षा ताफ्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सतर्क होऊन परिस्थिती हाताळण्यासाठी तिथे पोहोचले। यातच तत्कालीन आमदार हर्षवर्धन जाधव यांनी स्पेशल प्रोटेक्शन युनिटचे पोलीस निरीक्षक पराग जाधव यांना थापड मारली आणि आरडाओरड करून तिथून निघून गेले। या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी तत्कालीन आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करत गुन्हा नोंदवला होता। न्यायालयानं भारतीय दंडविधान अंतर्गत 1 वर्ष कारावास, 10,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 3 महिने अतिरिक्त कारावास, तसंच शासकीय कामात अडथळा आणणे, शासकीय कर्मचाऱ्याला दुखापत करणे या अंतर्गत 1 वर्ष कारावास आणि 10,000 रुपये दंड, तसंच दंड न भरल्यास 3 महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे।